मिरज ग्रामीण भागामध्ये पोलिसांची दादागिरी। मिरज ग्रामीण भागातील गुंडेवाडी येथे रस्त्याचा वाद सुरू असून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सांगली आणि पंचायत समिती मिरज येथे संविधानिक मागणी केली असता कोणतीही कारवाई होत नाही म्हणून संतप्त शेतकऱ्यांनी कामास विरोध केल्याने ठेकेदाराच्या शिफारसीने पोलीस उपनिरीक्षक स्वतः गुंडेवाडी येथे पोहोचले व शेतकऱ्यांना सरकारी कामात अडथळा आणल्याने 353 गुन्हा दाखल करणार असल्याची धमकी दिली व तहसीलदार यांचा अर्ज आला आहे असं म्हणत बघून घेतो अशी धमकी देत पोलीस उपनिरीक्षक दीपक माने हे निघून गेले। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी गोंधळ उडाला। सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणारच नाही। पंचायत समिती, ग्रामपंचायत व ठेकेदार हे मिळालेलेच आहेत। मात्र आज पोलीस दलातील अधिकारी देखील आपल्या पदाचा वापर करून सर्वसामान्य शेतकऱ्यांवर दादागिरी करीत आहेत। राहुल ढंग नामक शेतकऱ्याने रितसर अर्ज केला असून पंचायत समिती प्रशासन दखल घ्यायला तयार नाही, ग्रामपंचायत दखल घ्यायला तयार नाही, ग्रामसेवक या दिशाभूल करणारी नोटीस देऊन फोन बंद करून ठेवतात असा देखील आरोप राहुल ढंग यांनी केला आहे। पोलीस उपनिरीक्षक दीपक माने यांच्या विरुद्ध पोलीस तक्रार निवारण केंद्र पुणे, पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर, परिक्षेत्र कोल्हापूर व जिल्हा पोलीस अधीक्षक सांगली यांच्याकडे रितसर तक्रार करण्यात आली आहे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।